बंदा मैं टूटा गलियां च खोया लगाए कि जाए तुम देखेगी मैनू सोचेगी बंदा मैं टूटा गलियां च खोया लगाए कि जाए तुम। जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो। तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला अलाइट मोशनची गरज लागणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून आपल्याला प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे। प्रोजेक्ट्समध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक करून इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये। त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे। ओपन केल्याबरोबर तुम्हाला तुमच्यासमोर अशा प्रकारे 4 लेअर ग्रुप दिसतील। तर फर्स्ट स्टेप काय करायचे आहे, स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून अशा प्रकारे मटेरियल तुम्हाला दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, एक तुमचा इमेज इथं ॲड करून घ्यायचा आहे। आता हा इमेज मी तर डेमोसाठी यूज केलेला आहे। इथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर वरती 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनवर क्लिक करून याची जी लेंथ आहे ते आपल्याला 7.24 या सेकंदच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायचा आहे। आणि हाच इमेज लेअर बॅकग्राऊंडला लॉंग प्रेस करून अशा प्रकारे बॅकग्राऊंडला घेऊन यायचे आहे। त्यानंतर बघू शकता साईज कमी जास्त करून इमेज प्रॉपर सेट करायचे आहे। सेट केल्यानंतर इमेज लेअर सिलेक्ट करून ब्लेंडिंग ऑपेसिटीवर क्लिक करायचे आहे आणि याची जी ब्लेंडिंग ऑपेसिटी आहे ती आपल्याला 25% करून घ्यायची आहे। 25% करून घेतल्यानंतर बॅक निघून परत एकदा तो इमेज लेअर सिलेक्ट करून इफेक्टमध्ये क्लिक करायचा आहे, ॲड इफेक्टवर क्लिक करायचे आहे आणि सर्चमध्ये जाऊन स्पॉट कलर आपल्याला इथं सर्च करून तो आपल्याला कलर ॲड करायचा आहे। स्पॉट कलर ॲड केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर बघू शकता बॅकग्राऊंडचा इमेज ॲड केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, स्टार्टिंगला ग्रुप 1 हा सिलेक्ट करून एडिट ग्रुपमध्ये यायचा आहे। एडिट ग्रुपमध्ये आल्यानंतरही तुम्हाला अजून एक ग्रुप 1 दिसेल, त्यालाही एडिट ग्रुपवर क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचा इमेज ॲड करून प्रॉपर शेवटपर्यंत वाढवून मधोमध घ्यायचा आहे। मधोमध घेतल्यानंतर साईज कमी जास्त करून या शेपमध्ये प्रॉपर असा सेट करायचा आहे। अशा प्रकारे सेट केल्यानंतर बॅक निघून बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। अशाच प्रकारे काय करायचं, ग्रुप 2लाही सिलेक्ट करून 2 वेळा आपला इंटर करायचं आहे ग्रुप लेअरवर। त्यानंतर इथं येऊन आपल्याला साईज कमी जास्त करून प्रॉपरली इथं सेट करायचे आहे। त्यानंतर बॅक निघून आल्यानंतर बघू शकता याचाही ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। अशाच प्रकारे राहिलेल्या 3ही लेअरच्या आपल्याला अशाच प्रकारे काय करायचे आहे, प्रॉपरली मधोमध घेऊन साईज कमी जास्त करून तर आपल्याला सेट करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे बघू शकता 4ही लेअर आपल्याला अशाच प्रकारे प्रॉपर दिसून येतील। 4थ्या लेअरला क्लिक करून परत एकदा 4थ्या लेअरला क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे आणि आपला फायनल इमेज लेअर्स बघू शकता अशा प्रकारे इथं ॲड करून याची लेंथ प्रॉपर वाढवून मधोमध घ्यायचं आहे आणि या शेपमध्ये प्रॉपरली ॲड करून अशा प्रकारे सेट करायचे आहे। बॅक निघून आल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। आता व्हिडिओ एडिट करताना हाय लेअरसाठी असल्यामुळे तर इथं काय होणार, लेअर कट होणार आहे, त्या फक्त लेअर काय करायचे प्रॉपरली वाढवून घ्यायचे। तर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। आता पहिलं ॲनिमेशन आपलं इथं क्रिएट झाल्यानंतर सेकंड ॲनिमेशनसाठी 7.24 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमधील बाकीचे इमेज तुमच्या एक प्रमाणे ॲड करून घ्यायचे आहेत। तर बघू शकता इथं मी हे इमेज यूज करतोय, तुम्ही तो स्वतःची इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। त्यानंतर इमेज लेअर सिलेक्ट करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। म्हणजे काय होणार आहे, एकाच क्लिकमध्ये आपला इमेज लेअर आहे तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे। अशाच प्रकारे 4ही इमेज लेअर फुल स्क्रीन करून घेतल्यानंतर परत एकदा 7.24 सेकंदच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून एक PNG दिलेलं आहे। ती PNG फक्त काय करायचं आहे, साईज थोडीशी कमी करून तो वरती अशा प्रकारे सेट करायची आहे आणि याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून बॉर्डर आणि शॅडोवर क्लिक करून याची जी 3rd नंबरला शॅडो ऑप्शन आहे तो आपल्याला इनेबल करून घ्यायचा आहे आणि इथं आपल्याला गुलाबी कलर सिलेक्ट करून थोडंसं आपल्याला सेटिंग 10 पर्यंत ठेवायचे आहे। त्यानंतर काय करायचं, या 4ही इमेज लेअरला इफेक्ट देण्यासाठी इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून इथून जो पहिला इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, 7.24 आणि त्यानंतर एक इमेजमध्ये सोडून 12 सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचं आहे। त्यानंतर बॅक निघून परत एकदा शेकी प्रीसेट ओपन करून हा जो 2nd नंबरचा इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। त्यानंतर परत एकदा मेन प्रोजेक्टला यायचं आणि इथं आपल्याला काय करायचं आहे, 9.27
आणि लास्ट लेअर 3.24 या दोन्ही लेअरला पेस्ट केल्यानंतर आपला स्टेटस आहे त्याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस